बदलापूर आणि अंबरनाथमध्ये भाजपने नगराध्यक्षपदावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता थेट कल्याण डोंबिवली महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची रणनीती स्पष्टपणे समोर येते। डोंबिवलीतील 37 उमेदवारांपैकी तब्बल 14 उमेदवार बिनविरोध निवडून आणत भाजपने केडीएमसी निवडणुकीचे संपूर्ण राजकीय गणितच बदलून टाकले आहे। अंबरनाथ तो झाकी है, डोंबिवली कल्याण अभी बाकी है, असा प्रत्यक्षपणे ठळक संदेश भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रत्येक हालचालीतून मिळत आहे। ठाण्यात जागा वाटपात हातावर चिंचोके ठेवणाऱ्या शिंदे सेनेला कल्याण डोंबिवलीत खिंडीर पकडण्याची रणनीती भाजपने यशस्वीपणे राबवली आहे। जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आणत भाजपने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केडीएमसी कडे वेधले आहे। शिंदे सेनेनेही 6 उमेदवार बिनविरोध निवडून आणले असले तरी त्यामागील कथित घोडे बाजाराची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून विरोधकांनी त्याचा सभांमधून समाचार घ्यायला सुरुवात केली आहे। कल्याण डोंबिवली ठाकरे बंधूंची युती असली तरी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारात फारसे सक्रिय नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी खरी लढत ही भाजप आणि शिंदे सेना यांच्यातच होणार असल्याचे संकेत स्पष्ट आहेत। संघ परिवारातील 2 महिला उमेदवारांना संधी देत रवींद्र चव्हाण यांनी संघालाही संदेश दिला आहे। तिकीट वाटपाट घराणेशाही टाळत मातब्बर नेत्यांची तिकिटे कापण्याचा धाडसी निर्णयही त्यांनी घेतला। कल्याण पूर्वमध्ये 9 आणि पश्चिमेला 10 उमेदवार दिल्याने चव्हाण यांच्यावर टीका झाली होती। मात्र सर्वाधिक बिनविरोध उमेदवार निवडून आणत त्यांनी आपली खेळी भाजप मजबूत करण्यासाठीच असल्याचं सिद्ध केलंय। भाजपचा स्ट्राईक रेट उंचावण्यासाठी डोंबिवलीत जास्तीत जास्त उमेदवार मिळवण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नागपूर, वर्षा बंगला आणि ठाण्यात झालेल्या 4ही बैठकांमध्ये चव्हाण यांनी आक्रमक आणि आग्रही भूमिका घेतली। सध्याच्या स्थितीचा विचार करता डोंबिवलीतील पॅनल 29 मध्ये भाजप आणि शिंदे सेना आमने सामने असून येथे कोणतीही युती नाही। पॅनल 25 आणि 23 मध्ये भाजप समोर मनसेचे आव्हान आहे। पॅनल 26 सह इतर 2 ठिकाणी भाजपचा एकमेव उमेदवार रिंगणात असून त्यांच्या समोर अपक्ष आणि मनसेचे आव्हान आहे। कल्याणमध्ये मात्र भाजप आणि शिंदे सेना एकत्र असली तरी राजकीय जाणकारांच्या मते डोंबिवलीत भाजपचा तर कल्याणमध्ये शिंदे सेनेचा प्रभाव अधिक दिसून येतोय। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।